दिनांक 7/12/2019 रोजी मयत जो होता तुषार पवार हा अनेका ट्युशनसाठी निघाला होता घरून, पण संध्याकाळी तो वापस आला नाही. त्याच्यावरून त्याच्या आईनं त्याला फोन केला, पण तो फोन त्याचा बंद येत होता. मग त्याच्या आई वडिलांनी त्या शोधाशोध केला. त्याच्यानंतर मग त्या गुन्ह्याचा तपास सुरू झाला. तपासामध्ये नाही का बाबानगरमधील एका मंदिराचं CCTV फुटेज पाहण्यात आलं. त्या फुटेजमध्ये आरोप तो जो मयत होता घटनास्थळी तो गेला, पण तिथून तो वापसच आला नव्हता. मग त्या ठिकाणी नाही का जे 2 आरोपी होते त्या 2 आरोपींनी नाही का एका पोत्यामध्ये काही वस्तू घेऊन जात असताना दिसले. नंतर मग याच्यामध्ये पुराव्यामध्ये असं पण आलं की याच्यातला जो मयत होता त्याला आरोपी क्रमांक 1 जो आहे दिलीप मेटकर त्यानं त्या घटनास्थळी त्याला फोन करून बोलवलं होतं. आणि नंतर मग जो आरोपी होता आरोपी क्रमांक 1 जो आहे दिलीप मेटकर, तसंच विजय भोजू राठोड जाधव हे दोन्ही आरोपी एकमेकाच्या संपर्कात होते. आणि त्या दोघांनी नाही का ह्या आरोपीला मयत जो आहे तुषार पवार त्याला नाही का मारून एका पोत्यामध्ये त्याला बांधून काकांडीच्या शिवारात नेऊन त्याला टाकलेलं आहे. आणि असा पुरावा जो आला, हा जो पुरावा आल्यानंतर मग कोर्टासमोर आम्ही नाही का परिस्थितीचा पुरावा होता, पुराव्यातून आम्ही एक कडी जी आहे ती पूर्ण केली. आणि त्याच्यामध्ये मग कोर्टामध्ये एकूण जे 25 साक्षरता तपासले, त्या 25 साक्षरांचा पुरावा ग्राह्य धरून माननीय अतिरिक्त सत्र न्यायालय श्री RB कोपरे यांनी या दोन्ही आरोपींना 302 मध्ये आजीवन जन्मठेप आणि 50,000 रुपये दंड प्रत्येकी, कलम 302 मध्ये म्हणजे याच्यातला जो मयत होता त्याचा नाही का प्रेत पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी फेकून टाकला, असं नाही का 201 मध्ये त्याला 7 वर्ष आणि प्रत्येकीने 10,000 रुपये दंड. तसंच हे जो दोन्ही आरोपी जे होते त्या आरोपींनी का मैताला तिथं बोलून त्याला नाही का मग तिथं त्यांचा सुतळीनं त्याचा गळा आवळला आणि त्या ठिकाणी त्याला मारून तर तिथून नाही का मग त्याचं प्रेत जे आहे नेऊन टाकलं होतं. असा त्यांनी नाही का जे कट रचला होता कलम 120 भारतीय दंड संहिता अंतर्गत त्याला 2 वर्ष शिक्षा आणि प्रत्येकी 10,000 रुपये दंड सुनावलेला आहे.